नमस्कार, मी काजल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज सुद्धा नवीन स्टॉक आलेला आहे। मिशोचा हॉल आहे। सगळ्या ज्या वस्तू मी घेते ते मिशोवरून घेते, त्याच्यामुळे मिशो हॉल असं मी या ब्लॉगला नाव दिले। तर पुन्हा एकदा शॉपिंग आणि नवीन गोष्टी आहेत, मागच्या वेळी ज्या होत्या ते रिपीट नाहीयेत, खूप वेगवेगळी शॉपिंग आहे। तर चला तुम्हाला दाखवते काय काय आणि कसं कसं आलेलं आहे ते। तर सगळ्यात पहिलं हे सगळ्यात छोटं पार्सल आहे ना, ते मी ओपन करते। तर सगळ्यात आधी बारका पण काय आहे याच्यामध्ये बघूया। तर ह्याच्यामध्ये आहे हे बघा, ही लेस संपली होती कारण बटव्याच्या भरपूर ऑर्डर येत आहेत। तो बटवा खूप जण पसंत करतायत हा लेसवाला, त्याच्यामुळे ही रिपीट घेतलेली आहे आणि खूप जास्त सुंदर दिसते। तुम्हाला एक लाईन काढून पण मी दाखवते, थोडीशी आहे पण ती कमी पडेल याच्यासाठी मी मग अजून घेतलेली आहे। तर हे बघा, अशी सिंगल लाईन येते आणि थोडेसे दूर दूर मोठे आहेत, असे लांब लांब आहेत, जास्त जवळ जवळ नाही आहेत कारण हे बटव्यामध्ये खूप जास्त छान दिसतात। जवळ जवळ मोठे असतील तर छान दिसत नाही, थोडीशी महाग पडते लेस। पण आता काय करणार, सुरुवातीलाच हा पॅटर्न मी दिलेला आहे, त्याच्यामुळे मग आता मला ज्यांची ऑर्डर येईल त्यांना ह्या लेसचा बटवा द्यावाच लागतोय। तर त्यानंतर दुसरं ओपन करूया। तर इतकं बारकायच्यात आहे का नाही नक्की काय माहित आहे काय। तर ह्याच्यामध्ये मी हे घेतले कारण आता मला ना काम वाटले, त्याच्यामुळे मग टाइमपास करत बसायला वेळ नाही। तर हे डोरी काढण्याचे घेतले, लूप टर्नर म्हणतात याला, म्हणजे टर्न करायचं फक्त ते जी आपण दोरी तयार करतो ना नाडी पाठीमागे बांधण्यासाठी किंवा कुठेही, तर त्यासाठी फक्त याच्यामध्ये अडकवायचं असं आणि हे टर्न करायचं, आपोआप ह्याच्यातून दोरी निघते। मी याच्यावरती सेपरेट एक व्हिडिओ टाकेन आपल्या काजल्स क्रिएशन या चॅनलवरती की ह्याने दोरी कशी बनवायची, लवकरच टाकेन। आणि 100 रुपयाला भेटलंय, कॉम्बोमध्ये घेतलं तर 150ला 2 होत्या, पण आता 2चं काय करू म्हणून मग एकच घेतलाय। तर आता बघते कसं होतंय ते, कारण दीपिका पण म्हणत होती मला पाहिजे, मग आता ती म्हटली तर मग कॉम्बोमध्ये परत आम्ही दोघी ऑर्डर करू, कारण की कॉम्बोमध्ये कोणती गोष्ट आपल्याला परवडते, जसं सिंगल पीस परवडत नाही तसं। तर पुढचं ओपन करते। तर याच्यामध्ये ना बेडशीट आहे, तुम्हाला माहिती आहे मला बेडशीट खूप लागतात कारण सारखं एक धुतली की एक ती लागतच असते। पण ह्यावेळेस मी साधी घेतली, साधी घेण्याचं कारण तर तुम्हाला सांगते, कारण की बेडची साईजच अशी आहे ना की बेडशीटच भेटत नाही, ना दुकानात ना बाहेर कुठंच भेटत नाही, ना ऑनलाईन कुठंच भेटत नाहीये, त्याच्यामुळे। तर हा असा मळखाव थोडासा कलर घेतलेला आहे, थोडासा मळकासा कलर आहे बघा, 2 पिलोज आहेत। आता ही मोठी साईज आहे पण आता मी ह्याला ना हे करणार आहे, अल्टर करणार आहे, ह्याच्यामध्ये मी इलॅस्टिक टाकणार आहे। ही साधी बेडशीट आहे आणि साध्या बेडशीटमध्ये मी इलॅस्टिक टाकणार आहे, त्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। ही पण काहीतरी 300 रुपयांची बेडशीट आहे, पण क्वालिटी खूप छान आहे, एकदम कॉटनचा सॉफ्ट कपडा आहे, टिकला ना धुतला तरी काही होणार नाही, भरपूर दिवस टिकेल, खूप मस्त आहे। कलर मुद्दामच मी असा घेतलाय कारण की म्हणजे काही खराब जास्त नाही आहे, कलर पण छानच आहे, फक्त मळखाव आहे की लवकर असं लहान लेकराने वगैरे पण जरी काय सांडलं तरी वाटणार नाही। अशी फ्लावरची डिझाईन आहे बघा। बेडशीट पण ओपन करून दाखवते जरा वेळाने, पण आता बसली ना तर त्याच्यामुळे म्हटलं आधी सगळे दाखवते आणि नंतर बेडशीट ओपन करून दाखवते। तसे तुम्हाला बघायला भेटणार आहे, ज्यावेळेस मी त्याच्यामध्ये इलॅस्टिक टाकेन त्यावेळेस ते बघायला भेटेल। इलॅस्टिक अजून आलेलं नाहीये, फक्त इलॅस्टिक आलं की मग इलॅस्टिक पण मी ऑनलाईनच घेतलंय, कारण दुकानात गोष्टी घेणं नाही परवडत आहे, खूप महाग लावतात मीटरवरती, 20 रुपये मीटर आणि 30 रुपये मीटर असं इलॅस्टिक सांगतात। तर खरं तर ह्या पार्सलची मी खूप वाट बघितली, कारण एका दादाची ऑर्डर आहे बटव्यासाठीची, गोल्डन मोती आणि गोल्डन कलरचा, तर त्याने पेमेंट आधीच केले, 4-5 दिवस झाले त्यांचं पेमेंट आलेलं आहे आणि ऑर्डर सुद्धा कन्फर्म आहे, फक्त पीस यायची मी वाट बघत होते, हे मटेरियल यायचं। तर हे बघा गोल्डन आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन आहेत, ह्याच्यामध्ये छोटी बुट्टी आहे, सगळ्यामध्ये बुट्टी आहे, फक्त वेगवेगळे पॅटर्न आहेत की कोणती डिझाईन पाहिजे, असे शेप आहेत वेगवेगळे त्याच्यावरचे। आता ह्याच्यामध्ये बघा असं ते खना टाईप आहे थोडंसं, ह्याच्यामध्ये त्याच्यापेक्षाही छोटी प्रिंट आहे आणि गोल्डनचे कपडे कधीही वेस्ट जात नाही, गोल्डन तुम्ही कितीही घेऊन ठेवा, त्याच्यामुळे मी जास्त क्वांटिटी घेतली, कारण भरपूर मला बटव्यासाठी पण ऑर्डर येतात, तर मग ते भरपूर मी तर क्वांटिटी घेतलेली आहे बघा, भरपूर क्वांटिटी आहे। तर त्यांचं लगेच आता मला शिवायचंच आहे, त्याच्यामुळे साईडलाच ठेवते कारण लगेच शिवणार आहे, त्यांच्या आज ऑर्डर डिस्पॅच करायची आहे मला।
तर हे बघा आमच्या रुद्राचं ड्रॉइंग, त्याचं ते स्वतः काढतो, न बघता काढतोय. तर काहीतरी हे काढले काय काय माहिती, त्याला विचारावं लागेल. घर आहे, रोड आहे आणि बाकी काय माहिती नाही. त्यानंतर पुढचं ओपन करते. तर ह्या साडीचा आता खूप आहेत, ह्या साडीचे ड्रेस आता आहेत खूप. इलेफंट आणि त्याच्यानंतर आता सगळ्यांनी चूज केली ती म्हणजे ही, कारण खूप जास्त पैठणी टाईप लुक देते. मला दाखवते ओपन करून. पिंक आहे कलर, हे बघा अशा असणार आहे. आणि आता ह्या साडीचा ड्रेस 900 रुपये तुम्हाला देणं, तुम्ही विचार करा की तुम्हाला किती स्वस्त पडते. कारण तुमचे 1000-1200ची साडी देऊन तुम्हाला 500-600 शिलाई बसेल, त्या मानाने तर मग मी हे कमीच घेते. तर ह्या साडीला मी 1000 घेते, कारण की ही साडी थोडीशी महाग आहे पण क्वालिटी खूप जास्त चांगली आहे. हे बघा खूप मस्त आहे. आणि ही पूर्ण पॅटर्न आहे ना वरती येईल आणि हा खाली जाईल आणि हा मध्ये असे येईल. ओपन करून दाखवते थोड्या वेळाने. तरी काहीतरी 600च्या आसपासची साडी आहे, त्याच्यामुळे मग मला परवडत नव्हतं. तर म्हणून मग मी ह्या साडीचे जे ड्रेस आहेत ना त्याला 1000 रुपये प्राईस ठेवलेली आहे, बाकीच्यांची मग कमी ठेवली, कारण ही साडी थोडीशी महागडी आहे त्याच्यामुळे. बाकी मी साड्यांचे फोटो सिलेक्ट पाठवे ना, त्याच्यातून तुम्ही साडी सिलेक्ट कोणती करता त्यावरती खरं तर प्राईस डिपेंड आहे आणि साईजवरती सुद्धा डिपेंड आहे. बऱ्याच जर कमेंट करतायत आणि परत म्हणताय की तुम्ही 900 सांगितले होते वाढवताय आणि तुम्ही डायरेक्ट मग XXL, XXL साईज सांगितले तर मग माझं वाढणारच पैसे, कारण त्याच्यामध्ये जास्त कपडा अस्तर लागतो तर त्यानुसार. तर तुम्ही समजून घेत चला, कारण तुम्ही बाहेर कुठे कपडे शिवायला टाकतच असाल. त्यानंतर पुढचं पार्सल आहे बघा. ह्याच्यामध्ये पूर्णपणे कॉटन फॅब्रिक आहे, जे आपण टोपड्यासाठी वगैरे वापरतो. हे बघा इतकं जाड आहे ना हे कपडा. हे बघा हे कॉटन फॅब्रिक आहे, प्लेन रेड कलर घेतलाय. व्हिडिओमध्ये जास्त डार्क वाटत असेल पण रिअलमध्ये हा खूप छान, आणि ज्यावेळेस बेबीला घातलं जाईल त्याच्यावरती तर खूप जास्त उठून दिसणार आहे टोपी, कारण याच्यातल्या बऱ्याच टोप्या गेलेल्या आहेत. आणि हे 5 मीटर आहे. एकदम मी डायरेक्ट स्टॉकमध्ये मागवते, 1-1 मीटर घेत बसली तर खूप महाग जातं. 100ला 1 मीटर भेटतं. मला हा 490ला पडले, म्हणजे 500च्या खालीच आहे. 5 मीटर आहे हे. आणि ह्याची आज मी रुद्रासाठी धोती बनवणार आहे, कारण त्याला मला शिवायची आहे धोती. तर हे कपडा पण असंच म्हणजे 100ला मीटर पडतो. तुम्ही क्वांटिटी कशी घेता त्यात सिंगल पीस असतो. आता तुम्ही तिथं मीटर सांगायचं किती घ्यायचं आहे. ज्यावेळेस मी तुम्हाला सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील, तिथे तुम्ही गेलात ना, ओपन केलं की तुम्हाला क्वांटिटी किती पाहिजे ते सांगायचं त्यांना की एवढे एवढे मीटर पाहिजे. तिथे टाईप करायचं, मेसेज द्यायचा त्यांना तसा की ते मग ते तसं पॅक करतात. सिंगल पीस म्हटलं की मग परवडत नाही. त्यानंतर ह्याच्यामध्ये आहेत पार्सलसाठीच्या बॅग, ज्या त्या दिवशी घेतल्या ना त्या थोड्या मोठ्या होत्या, तर हे छोट्या घेतल्यात आता छोट्या बेबींच्या ड्रेससाठी. हे बघा अशा आहेत, खूप सुंदर आहेत. आणि काहीतरी मला वाटते 25 आहेत, 25 पीस आहेत. मी काउंट करून थोड्या वेळाने बघते, कारण कसं आहे ऑनलाईन सुद्धा फसवतात. देतात 25, बोलतात 25 आणि देतात 10 नाही तर 20. तर बघते मी थोड्या वेळात हे ओपन करून की नेमके किती पीस आहे त्याच्यामध्ये. तर हे पण बॅगचं कसं आहे, ही बॅग कसं आहे दुकानात जर घेतली 6 रुपयाला एक पडते छोट्या साईजची, किंवा 8 रुपयाला एक असते. ऑनलाईन घेतली तर 200ला 20 आहेत. मग ते बरं पडतं थोडंसं, त्याच्यामुळे ते ऑनलाईन मागवलेले आहेत. त्यानंतर पुढचं पार्सल बघूया. तर ह्याच्यामध्ये त्या कडकवाल्या बॅग घेतल्यात. कडक जे आहे ना ते कडक पेपर, पण दोन्ही वॉटरप्रूफ आहेत. पाणी वगैरे लागलं तरी काही होणार नाही, दोन्ही वॉटरप्रूफ आहेत, तेही आणि हेही. कसं ह्याच्यावरती कसं ॲड्रेस वेगळा लिहायची गरज नाही, त्याच्यावरती वेगळ्या पेपरवरती ॲड्रेस लिहा, त्यामध्ये कागद टाका. त्यात थोडासा ताप आहे, त्याच्यामुळे मग हे घेतला होता मी. तर हे बघा हे असे आहेत. इथं खाली बॉक्स आहे, इथं बॉक्स आहे खाली, असं ओपन केलं ना इथं बॉक्स तयार होतो बघा छोटासा. त्याच्यामुळे मग ह्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी सामान बसते. तर एकदमच स्टॉकमध्ये मागवून ठेवल्यात, भरपूर मागवल्या. 2 सेट आहेत बघा. तर हे सुद्धा काहीतरी 200च्या आसपासच आहे. 20 आहेत ह्या पिशव्या, 20 आहेत. आणि दुकानात ह्याच्यापेक्षा स्वस्त आहेत, कारण दुकानात 120लाच 20 भेटतात. तर बघू ह्यांना विचारते की ह्या ठेवू का नको, कारण हा पेपर आहे ना ह्या वेळेला दुकानात स्वस्त असतात. मला ऑनलाईन थोड्या महाग वाटल्या मला वाटतंय. त्यानंतर पुढची साडी. तर बघा पुढची साडी सुद्धा त्याच साडीतली आहे. हे बघा पैठणीतली
फक्त कलर रेड आहे आणि कॉम्बो आहे माय लेकीचा. सुंदर रेडी झालं ना तुम्हाला दाखवते, खूप सुंदर आहे. ह्यातला 2 आहेत, अजून एक आलेली आहे, नाही मागवली अजून आली नाही रेडवाली, अजून एक आहे रेडवाली, येईलच आता आज किंवा उद्या. तर ह्या साडीतले आता 3 कॉम्बो होणार आहेत आपले. हे पण ओपन करते थोड्या वेळातच. तर खाली ग्रे बॉर्डर आहे पण लुक इतका मस्त वाटतो ना, खूप मस्त लुक. त्यानंतर पुढचं पार्सल आहे. तर ह्या दीदीची सेपरेट पर्सनल रिक्वेस्ट होती की त्यांना शरारा ड्रेस पाहिजे होता, त्यासाठी मी हा मटेरियल मागवला त्यांच्यासाठी. मटेरियल वगैरे मी माझ्या पैशाने मागवते आणि नंतर मग अस्तरचे सगळे मिळून त्यांना किती होतील ते टोटल सांगते. त्यामुळे असं बऱ्याच जणांना वाटेल की मटेरियल एवढाचा मागवला आणि मग एवढे पैसे घेतले, तर त्यासाठी आधीच तुम्हाला क्लिअर करते. तर ह्याच्यामध्ये हा दुपट्टा आहे बघा, दोन्ही साईडने अशी बॉर्डर राहणार आहे, मध्ये हे अशी पॅटर्न आहे, दोन्ही साईडने असं आहे. ब्ल्यू कलरचा दुपट्टा आहे, थोडासा स्काय ब्ल्यू मध्ये येतोय आणि ह्याचा टॉप बनणार आहे वरचा, थोडासा राऊंडेड टॉप आहे बघा ह्याचा. खूप सुंदर कपडा आहे आणि मी जसं सांगते मिशोची क्वालिटी चांगली असते बरं का, अशी काही खराब क्वालिटी नाही आहे. आणि हा आहे पॅन्ट शरारा. आता एवढ्यात होईल का नाही शरारा, मला थोडीशी भीती आहे, कारण तो मोठा फ्रिलवाला प्लाझो असतो ना, मोठा अनारकली प्लाझो, तो शिवायचा आहे. मला नाही वाटत ह्याच्यामध्ये होईल, तर त्यासाठी आता मला सेपरेट कपडा घ्यावा लागेल असं मला अंदाज आहे. ट्राय करेन की ह्याच्यामध्ये होतोय का, नाही झाला तर मग सेपरेट कपडा घेईन, कारण टॉप आणि हे तर होईल, दुपट्टा तर झाला, पण पॅन्ट मला वाटते कमी पडेल, कमी आहे हा कपडा असं माझा अंदाज आहे. तर बघू समजेलच. तर चला तुम्हाला उभा राहून मी साडी आणि हे दाखवते कसं दिसतंय ते. तर आधी रेडवालीच दाखवते, कारण रेडवाल्याच्या जी आहेत ना कस्टमर, त्या खूप एक्साइटमेंट आहे त्यांना की माझा ड्रेस कधी रेडी होतो आणि कधी पाठवतात. आता त्यांना त्या सारखे कमेंट करतात की माझा झाला का नाही, झाला का नाही. तर थोडे पेशन्स ठेवा, तुम्हाला चांगलंच बनवून देईल मी, थोडासा वेळ घेईल पण चांगलंच बनवून देईल. त्यामुळे तर ही आहे तुमची साडी, स्पेशली त्या व्हिडिओ बघत असतील तर त्यांना सांगते, दाखवते. हे बघा तुमची साडी आहे, लुक बघा, फोटोमध्ये मी जसे तुम्हाला पाठवते तशा सेम ओरिजिनल आहे, त्याच्यामुळे विश्वास आणि दोन्ही तुमचं माझ्यावरती राहू द्या. हे बघा हा पदर आहे आणि हे जे आहे ना हे ते एक जणीच्या मदरच्या किंवा डॉटरच्या हिथल्या पॅचला येईल, फ्रंट आणि बॅकच्या, किंवा मग दोघीलाही फ्रंटला लावायचं असेल तर मग दोघीला फ्रंटला भेटेल, बॅकला मग हा प्लेन कपडा येईल. तर तसं बघू आता त्यांचं कसं होतंय तसं त्यांनी पूर्ण, मी आधी त्यांच्याशी डिस्कशन झालेलं आहे माझं, तर त्यानुसार मी तुम्हाला सांगेनच. तर हे बघा खाली आणि वरती दोन्ही साईड अशी मोठी बॉर्डर आहे, ग्रे कलरमध्ये बॉर्डर आहे, पण बॉर्डर इतकं त्याच्यावरती ते कॉन्ट्रास्ट मॅच झालंय ना, ते खूप मस्त वाटते ते कॉम्बिनेशन. हे बघा आणि हा जो पार्ट आहे ना तो स्लीव्जला देईन आणि हा पण प्लेन पार्ट आहे. तर हा आता बघू, हा ब्लाउज पीसचा पार्ट असेल तर कसं ऍडजस्ट करता येते त्यांच्या ड्रेसमध्ये, कारण दोघींना एवढ्यामध्ये मला ऍडजस्ट करायचं असतं आणि थोडीशी मोठी मुलगी असेल तर मग खूपच ऍडजस्टमेंट करावी लागते. त्याचा ब्लाउज पीसचा तुकडाही मग शिल्लक नाही ठेवता येत, सगळंच करावं लागतं. त्यानंतर सेम आहे पिंक कलर, सेम टू सेम आहे, काही चेंज नाही, सेम टू सेम. हे बघा फक्त पिंक कलर आहे, रेड आणि पिंक दोन्हीही खूप छान सुंदर उठावदार दिसतात. हे बघा पदर आहे आणि पूर्ण साडी येणार आहे. खूप म्हणजे मला इतकी आवडली ना पर्सनली, खूप जास्त साडी आवडली आहे, खूप म्हणजे आवडलेली आहे. तर मी सुद्धा बघू आता उद्या हळदी कुंकाच्या वेळेस पण मी नेसू शकते यातली, ह्या नाही कस्टमरच नाही पण माझी अशी. बघू आता कसं होतंय ते, पण आता ब्लाउजचा मग ते खूप प्रॉब्लेम येईल, तर बघू माझं कसं होतंय ते नंतरच. तर ही बेडशीट आहे, मला ही साडी पर्सनली इतकी जास्त आवडली ना, खूप म्हणजे खूपच जास्त. लुक एकदम पैठणी सारखा लुक, पैठणीच आहे ती पण लुक इतका मस्त आहे ना. बघू कस्टमरला विचारते की तुमची साडी हळदी कुंकाला नेसू का, काय म्हणतात त्या, तर नकोच नेसायला असं मला वाटतं की राहू दे, नकोच आपलं, ते कस्टमर नाराज व्हाय नको. तर हे बघा ही बेडशीट आहे, खूप सुंदर लुक आहे बेडशीटचा सुद्धा आणि क्वालिटी पण चांगली आहे. तर मी ह्याला ज्यावेळेस सिलेस्टिक लावेन त्यावेळेस तुम्हाला दाखवेनच. तर हा होता आजचा शॉपिंगचा ब्लॉग, कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. सगळ्यांच्या किमती, तर साडी मला 600ला भेटलेली आहे, बेडशीट 300ला आहे, सगळ्यांच्या किमती सांगितलेल्याच आहेत. पण तरीही कसं असतं ॲड्रेसनुसार किमती कमी जास्त होतात. तुमचा ॲड्रेस किती लांबचा आहे, त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग कुठलं आहे त्यानुसार ते असतं. तर एवढं थोडं समजून घ्या, नाही तर तुम्ही लगेच कमेंट करताय तू 600ला साडी सांगितली होती आम्हाला 700ला दाखवते, तर असं नसतं. मग तेवढं थोडं तुम्हालाही समजून घेतलं पाहिजे तुम्हीही.
आणि सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, तिथून जे पाहिजे आपलं ते ऑर्डर करा आणि घ्या. साडी तर पर्सनली सांगेन घ्या, खूप सुंदर साडी आहे. ड्रेससाठी नाही, असं रेग्युलर यूजसाठी सणासाठी घ्या, हळदी कुंकासाठी म्हणा, गुढीपाडव्यासाठी म्हणा, घ्या. खूप सुंदर आहे. आणि मी ह्याच्यातल्याच गुढीसाठी साड्यासुद्धा शिवायचा विचार करते. थोडंसं कॉस्टली ठेवेन गुढीची साडी, कारण हे महाग आहे, तर त्याच्यानुसार मग मी त्याची किंमत ठरवेन नंतर. पण मला हे गुढीसाठी खूप सुंदर परफेक्ट साडीचं कॉम्बिनेशन वाटतंय. तर बघूया, वेगवेगळे कलर, वेगवेगळ्या क्वालिटी, वेगवेगळे पॅटर्न असं मी देणार आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.